दिनांक 5 डिसेंबर आज रोजी वन विभागाच्या उपवन संरक्षक माननीय आदिती भारत मॅडम यांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण निवेदन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। विषय असा आहे, पाडेगाव तालुका जिल्हा सातारा येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या राखीव खान क्षेत्रातील जागेमध्ये गेली 4 ते 5 वर्ष अतिक्रमण केलेलं आहे। आता अतिक्रमण कुणी केलंय तर हे अतिक्रमण स्थानिक लेवलला राहणारे विठ्ठल गायकवाड, बाबूबाई गायकवाड, दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्फत शासनाच्या राखीव खान जागेमध्ये अतिक्रमण करून त्या जागेचा पुरेपूर त्या अंधश्रद्धेसाठी वापर केला जातोय। खरं तर ही बाब गंभीर आहे। या गोष्टीसाठी अनेक लोकांनी पत्रव्यवहार केला, शासनाने अनेक लोकांनी तक्रारी दिल्या, तरी देखील शासन याबाबत अनुकूल नाहीये, गंभीर नाहीये। पण मात्र आज डीपीआय पक्षाच्या वतीनं आम्ही वन संरक्षक यांना समक्ष भेटून संबंधित निवेदन दिलेलं आहे की तेथील जे अतिक्रमण आहे ते पूर्णतः काढण्यात यावे। कारण की महाराष्ट्र वन विभागाच्या राखीव खान क्षेत्रामधील टोटली असणाऱ्या 5 एकर जागेपैकी किमान 1 एकर जागेवरती हे अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे ते विठ्ठल गायकवाड, बाबूबाई गायकवाड, दत्तात्रय गायकवाड यांच्या मागे फार मोठी लॉबी आहे। ती लॉबी कोण आहे त्याच्याकडे आम्ही जाणार नाहीये, पण त्यांनी ते अतिक्रमण करून शासनाच्या मालकीची, शासनाच्या हक्काची राखीव खान क्षेत्राची जी जागा आहे त्याचा वापर आहे तो अत्यंत वाईट गोष्टीसाठी केला जातोय। वाईट गोष्टीसाठी म्हणजे जादूटोणा त्या ठिकाणी केला जातोय, लोकांना लुबाडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं जातंय। आणि या 3 लोकांवरती, विठ्ठल गायकवाड असेल याच्यावरती महाराष्ट्राच्या नरबळी, इतर अमानुष आणि कृत्यांच्या प्रतिबंध व निर्मूलन कायदा अधिनियमन 2013/3/2 अन्वये गुन्हा दाखल असूनही हा व्यक्ती आणि त्याचे सहकारी महाराष्ट्र शासनाच्या राखीव खान क्षेत्राच्या जागेचा अत्यंत दुरुपयोग करत आहेत। संबंधावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी। पण त्याचबरोबर शासनाची जी जागा आहे, वन विभागाची जी जागा आहे, ती जागा, त्या जागेतील यांनी केलेलं अतिक्रमण, तिथे बांधण्यात आलेलं थोड्या प्रमाणात त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केलेली आहे, अतिक्रमण काढण्यात यावे, तेथील बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी। आणि असं जर झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही लक्ष आंदोलन करू असा इशारा मी या ठिकाणी देतो। मित्रांनो, हा विषय अत्यंत गंभीर आहे। वन विभाग प्रशासन असेल गेली अनेक वर्ष पत्रव्यवहार करूनही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कारवाई करते, ते या गोष्टीकडे का दुर्लक्ष करते हा प्रश्न आहे फार मोठा। वन विभाग त्या लोकांना सहकार्य करते। वन विभागाचं प्रशासन स्वतःच्या हक्काची जागा असताना, म्हणजे खरं तर खान क्षेत्रातील भूमिगत संपत्ती, डबर, माती, मुरुम वगैरे हे सर्व महाराष्ट्र शासनाची राखीव संपत्ती आहे आणि अशा क्षेत्राला साधा माणूस हात देखील लावू शकत नाही अशी स्थिती असताना, असा कायदा शासनाच्या राखीव खान क्षेत्राचा पूर्णपणे गैरवापर करून त्या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवत आहेत। अंधश्रद्धा पसरवण्यासाठी लोकांना जादूटोणा अडकवण्यासाठी शासनाच्या जागेचा वापर केला जातो। ही बाब वारंवार आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील प्रशासन कारवाई करत असेल तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल। मी आपल्या माध्यमातून विनंती करतो वन विभागाला, जिल्हा प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकारी महोदयांना, माननीय उपवन संरक्षक मॅडम यांना की तात्काळ तेथील बांधकामास स्थगिती देण्यात यावी, तात्काळ तेथील अतिक्रमण काढण्यात यावं आणि महाराष्ट्र शासनाच्या राखीव वन क्षेत्राच्या जागेला मुक्त करावे। अन्यथा राखीव क्षेत्रातील जागा मुक्त करण्यासाठी, भोंदूबाबांच्या मिळकती मुक्त करण्यासाठी आम्ही डीपीआयच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करू असा विषय. जय भीम, जय गौरव।